नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. असं जर तुम्हाला मी म्हणालो की जग हे व्यवहारावर चालतं, स्वतःचा फायदा सगळ्यालाच कळतो आणि म्हणून कुठल्याही राष्ट्राध्यक्षानं किंवा राष्ट्रप्रमुखानं धमकी दिली म्हणून ॲपलसारखी संस्था ही भारतातलं त्यांचं उत्पादन गुंडाळून पुन्हा अमेरिकेमध्ये जाईल ह्याची शक्यता अगदी नगण्य आहे. म्हणजे कालपासनं जे सोशल मीडियावरती सुरू होतं की बॅन तुर्की, पाठोपाठ आता बॅन आयफोन वगैरे, तर यांनी हे लक्षात घ्यायला हवं की मुळात जगाचा व्यवहार काय. आणि जर आपली ताकद स्वतःची जगाला कळली नसेल, 140 कोटी लोकसंख्या म्हणजे काय, तर भारत हा जगातला माफ करा, फोन्सची बाजारपेठ असलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे जगात जेवढे फोन उत्पादित होतात त्याचा विक्री व्यवहार सर्वात जास्त भारतामध्ये होतो. तर अशी 140 कोटी लोकसंख्या असलेली बाजारपेठ सोडून ॲपलसारखी कंपनी ही कशाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितलं म्हणून तिथे जाईल. जरा एक आकडे सांगतो आणि मग आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. 2019 ते 2024 या काळातले आकडेच मी ॲपलच्या, कारण आपल्याकडे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ॲपलचे प्रोडक्ट ॲसेंबल होतात. कुठेही माझ्या माहितीनुसार ॲपलचे प्रोडक्ट प्रोड्यूस होत नाहीत. आपल्याकडे चीनमधनं ते बनतात आणि भारतामध्ये ते ॲसेंबल होतात. चीन आणि इतर भागामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं ॲपलला ज्याची गरज वाटली की ते भारताकडे यायला हवं, त्याचं विश्लेषण करत असताना एक महाराष्ट्राची याच्यात एक भूमिका महत्त्वाची राहिली असती, जी दुर्दैवाने राहिली नाही. ती म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या आयपॅडचं उत्पादन होणार होतं, पण तो प्रकल्प अजून मार्गी लागलेला नाही. तर 2019 ते 2024 या काळामध्ये 2019ला अंदाजे, कारण तेव्हा इंडस्ट्रीचे जे आकडे आहेत ते 50.5 अब्ज एवढी डॉलरची आपल्याकडनं आयफोनची परदेशामध्ये निर्यात होत होती. 2019-20-21ला ती थोडीशी वाढली आणि त्याच्यामध्ये थोडी नाही, दुप्पट वाढली. 1.5 लाख एवढी ती निर्यात वाढली. $1 1.5 लाख $, एवढी आपण ती झाली आणि ती ग्रोथ ही जवळपास 200%. पुढच्या वर्षी 2021-22ला अंदाजे $2.5 अब्ज एवढी आपण ॲपलच्या प्रोडक्टची परदेशामध्ये निर्यात केली. 67% ग्रोथ आहे. 2021-22ला $6.27 अब्ज एवढे आयफोनचे प्रोडक्ट, ॲपलचे प्रोडक्ट आपण जगाला विकले. 151% ग्रोथ आहे. आणि 2023-24मध्ये 12.1 अब्ज म्हणजे जवळपास 93% ग्रोथ आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट आपण कुणाला विकले, कोणते देश होते, तर ह्या देशांचे सुद्धा जर आपण संदर्भ बघितले तर मोस्टली आपल्याकडनं ज्या देशामध्ये हे प्रोडक्ट विकले जातात त्याच्यामध्ये अमेरिका नंबर 1 आहे, त्यानंतर नॉर्वे आहे आणि नंतर स्वीडन आहे. आता प्रश्न असा आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी हे म्हटलं की काल ते गल्फमध्ये होते आणि गल्फमध्ये असताना त्यांनी बरीचशी वक्तव्य केली भारताबद्दल. ते म्हणाले की टीम कुक जे त्याचे प्रमुख आहेत ॲपलचे, त्यांना मी बोललो, टीम यू आर माय बेस्ट फ्रेंड, इंडिया विल लुक देमसेल्व्स, त्यांचं जे काय असेल ते बघतील, तुझे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते अमेरिकेमध्ये बनवायला लाग. आता असं आहे की एखाद्या राष्ट्राध्यक्षानं असं म्हटल्यानंतर त्याची भारतामध्ये जोरात चर्चा सुरू झाली. स्पेशली आत्ता ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःकडेच सगळं क्रेडिट घेण्याच्या दृष्टीनं भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी काही शस्त्रसंधी झाली त्याच्याबद्दल ट्विट करून जाहीर करून टाकलं. अशा वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचं हे जे वक्तव्य आहे त्याची चिंता भारतामध्ये वाढणं साहजिक आहे. म्हणून हे असं का होणार नाही याचे आकडे आधी दिल्यानंतर मी सांगतो. इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. जग हे आता एक राष्ट्रावरती अवलंबित्व ठेवू शकत नाही, MNC स्पेशली. 1984 नंतर चीननं आपली सगळी अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड केली आणि तिथल्या कामगाराकडनं वेगळ्या पद्धतीचे आणि क्वालिटीचे प्रोडक्ट ते बनवून घेऊ लागले. रिव्हर्स इंजिनिअरिंग त्यांनी केली. म्हणजे समजा एखादा प्रोडक्ट अमेरिकेमध्ये तयार झाला असेल, म्हणजे ॲपलसारखे अनेक प्रोडक्ट चीनमध्ये आहेत असं तिथले लोक सांगतात. तर हेच ॲपल हे त्याचं प्रोडक्शन तिथं करायला लागलं, कारण स्वस्त लेबर, कुठलेच कर नाहीत, स्पेशल SEZ आणि बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. पण झालं काय की 2019पर्यंत हे सगळं सुरळीत सुरू होतं. हळूहळू चीनची अर्थव्यवस्था वाढायला लागली. ती आता जवळपास जगाच्या 16% येऊन पोचलेली आहे. जगाची अर्थव्यवस्था ₹100 असेल तर त्यातला जगाच्या अर्थव्यवस्थेतला वाटा हा
रुपयाचा चीनचा आहे, अमेरिकेचा 25 रुपये आहे किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त. म्हणजे अजूनही अमेरिका ही नंबर 1ची अर्थव्यवस्था आहे, पण तिला पाठीमागच तिच्या आहे ती चीनची अर्थव्यवस्था. कोविडच्या काळामध्ये ह्या चीनच्या निर्यातक्षम असलेल्या अर्थव्यवस्थेमुळं अनेक कंपन्यांना जो धक्का बसला, त्यातनंच एक कॉन्सेप्ट बाहेर आली, ती म्हणजे चायना+1. भविष्यामध्ये जे काही जिओ पॉलिटिक्स सुरू आहे, माहीत नाही कोणाचा कोणाबरोबर कशा कारणासाठी संघर्ष होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा एखादा विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष आल्यानंतर तो जे टेरिफ युद्ध आता लढतोय त्याचा पहिला ज्याचा त्रास सगळ्यात जास्त होतोय तो चीनला होतोय. तो त्रास का होतोय तर त्याचं कारण आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनाला आलं आणि त्यानंतर त्यांनी धोरणात्मक बदल करून तुम्ही जे चीनला विकत आहात त्या गुड्सवरती, त्या मालावरती मी माझ्या पद्धतीनं टॅक्स लावेल असं म्हणायला सुरुवात केली. बरं, ते आत्ता नाही तर पूर्वलक्षी प्रभावानं, रिट्रोस्पेक्टिव्हली असंही ते म्हणायला लागले. त्यामुळे जगातल्या अनेक कंपन्यांच्या हे लक्षात आलं, स्पेशली कोविडनंतर, की चायना+1 अशी पॉलिसी असली पाहिजे. चीनमध्ये उत्पादन करतोय का आहे, कारण तिथे आता त्यांची प्रोडक्शनची फॅसिलिटी तयार झालेली आहे आणि कंपन्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं आहे, आस्थापना तयार झालेली आहे. आणि अशा वेळेला चीन+1मध्ये ह्या बहुतेक मंडळींचं लक्ष गेलं. ते लक्ष होतं भारताकडं आणि भारतामध्ये हे प्रोडक्शन करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातनं ॲपल आपल्याकडे आलं. सोबत भारत सरकारची अनेक अशी धोरणं त्यांना मदतीला ठरली. PLI, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे एखाद्या कारण आपण काय केलं की मेक इन इंडियाचा अर्थ आपण असा घेतला की भारतामध्ये तुम्ही येऊन असेंबल करा. गरज नाही की भारतामध्येच तुम्ही ते तयार करावं, कुठूनही प्रोडक्ट आणा, पण भारतामध्ये ते असेंबल करून ते बनवायला लागा. आणि त्या मेक इन इंडियाच्या मध्ये आणि प्लस पुन्हा ज्या वेळेला कोविडचा सगळा मारा झाला त्यानंतर आपण PLI, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आणली. आणि त्याच्यामुळे ज्या ॲपलला काही गोष्टी पुरवणाऱ्या इतर छोट्या कंपन्या होत्या, ॲन्सिलरीज आपण ज्याला म्हणतो, तर त्या कंपन्यांना ह्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचा फायदा व्हायला लागला. भारत सरकारने पायाभूत सुविधा वाढवण्याकडे लक्ष दिलं. म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर काही वर्षापूर्वी नागपूरसारख्या शहरामध्ये जाण्यासाठी किती वेळ लागायचा आणि समृद्धीनंतर आता किती वेळ लागतो आहे. आता मुंबई आणि नाशिक हा मार्ग सुरू झाल्यानंतर किती बदल होईल. अशा सगळ्या गोष्टी घडल्यामुळं पायाभूत सुविधा वाढायला लागल्या, आपल्याकडच्या विमानसेवा वाढल्या, आपल्याकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ होत असताना हे प्रोडक्शन लिंक्ड असलेले इन्सेंटिव्ह झाले आणि धोरण अधिक व्यापार केंद्रित झालं. आणि काय असतं की स्थिर सरकार असल्यानंतर एक मोठा फरक काय पडतो, तो स्थिर सरकारमुळे धोरणामध्ये सातत्य राहतं. ते धोरण सातत्यसुद्धा इतर कंपन्या बघायला लागल्या आणि त्यातनं ॲपलसारखी कंपनी ही भारतामध्ये आली. माझ्या मते जे तैवानला जमलं, जे इतर काही राष्ट्र करतायत, म्यानमारसारखी वगैरे, ते अजूनही भारताला जमलेलं नाही. ज्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्यांना मी काय म्हणतो ते लक्षात येईल. म्हणजे जे प्रोडक्ट, ज्या गोष्टी चीनच्या बाहेर पडू इच्छित होत्या त्यांना भारतामध्ये येण्याची संधी आपण अजून तशी उपलब्ध करून दिलेली नाही. म्हणजे सेमीकंडक्टरसारखा मोठा बिझनेस जो आता जगाच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या सेमीकंडक्टरमध्ये अजूनही आपण चाचपडतोय. म्हणजे त्यांचं वर्जन 10 असेल तर आपण आता 1 वरती वगैरे खेळतोय सगळं. तर हे सगळं घडत असल्यामुळं मुद्दा हा असा आहे की जरी डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटत असलं की ॲपलसारख्या कंपनीनं भारतामध्येच प्रोडक्शन न करता, असेंब्ली न करता पुढच्या काही काळानंतर अमेरिकेमध्ये करावं, विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. स्पेशली भारतासारख्या देशात की जो नंबर 2 क्रमांकाचा मोबाईल आणि मोबाईल सदृश्य उत्पादनाचा ग्राहक आहे, त्या देशामध्ये प्रोडक्शन कराल की दूर अमेरिकेमध्ये नेऊन कराल, कारण तिथून ते आणणं, लॉजिस्टिकचा प्रश्न, कराचा प्रश्न, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी काय म्हटलं आहे ह्याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे आणि अर्थकारण कसं वर्कआउट होतं ते महत्त्वाचं आहे. बाय द वे, अमेरिकेतल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या मुलाखती, डिबेट्स, तिथे आलेले लेख, न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN वगैरे सगळ्या माध्यमातून होत असलेलं वार्तांकन पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना फार कोणी गांभीर्यानं घेतं असं दिसत नाही. त्यांचं एकूणच सार्वजनिक जीवनातला वावर आणि सकाळी एक बोलणं, दुपारी एक बोलणं आणि संध्याकाळी एक बोलणं, हे जरी खरं मानलं तरी डोनाल्ड ट्रम्प हे आजही जगातल्या सर्वाधिक शक्तिशाली अर्थव्यवस्था असलेल्या आणि अनेक पद्धतीची सॉफ्ट पॉवर असलेल्या देशाचे प्रमुख आहेत आणि हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं आज त्यांचे खूप वर्षापासूनचे मित्र इस्रायल, खूप वर्षापासून संबंध सुधारल्यानंतर नवीन मैत्रभाव जो भारताबरोबर तयार होतोय, त्याला ज्या पद्धतीनं वागवत आहेत, तर त्यातनं त्यांची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या परराष्ट्रविषयक धोरण ठरवणाऱ्या मंडळींचा अभ्यास किती कमी आहे
हे अमेरिकन विश्लेषक सांगत आहेत. थांबूया आपण इथे. मुद्दा एवढाच आहे की हे आणि अशा पद्धतीचे विषय हे सखोलपणे आकडेवारीसह नेमक्या कारणांसह हे तुम्ही आणि मी समजून घ्यायला हवेत. बऱ्याच वेळेला काय होतं की नुसताच एक भाव व्यक्त होतो, त्या भावामध्ये राष्ट्रप्रथम वगैरे अशा दृष्टीनं आपण टिप्पणी करत राहतो, तसा जागतिक राजकारणामध्ये आणि व्यवहारामध्ये पण फारसा संबंध आहे. म्हणून हे असे व्हिडिओ हे जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थांबूया. धन्यवाद.